नमस्कार मंडळी, आज आपण लाल वाळवण्याचे म्हणजेच कुरकुरीत चविष्ट कमी तेल पेरणारे 3 ते 4 पटीने फुलणारे सोपे रंगबिरंगी आईच्या हातचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले पापड किंवा याला बरेच जण फेण्या सुद्धा बोलतात तांदळाचे पिठापासून आज अचूक प्रमाणबद्ध पापड कसे बनवायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमचे सुद्धा पापड कसे छान चविष्ट आणि कुरकुरीत नक्कीच बनतील। तर हे पापड बनवण्यासाठी तुम्हाला रेशनिंगचा कोणताही जाडा तांदूळ, बासमती आणि आंबेमोड तांदूळ सोडून कोणताही जाडा व जुना तांदूळ इथे वापरायचा आहे। तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घ्यायचं आहे 3 ते 4 तास। मस्त असे वाळून झाल्याच्या नंतर गिरणीतून दळून आणायचं आहे। तांदळाचे सोप्या पद्धतीने पापड किंवा फेण्या इथे आईने हे पीठ दळून आणलेलं आहे। तर आता आई आपल्याला 2 वाट्यांचं प्रमाणानुसार हे पीठ बनवून दाखवणार आहे। तर आईने 2 वाटी पीठ वापरलेलं आहे। तर आईला माहितच नाहीये की मी ही व्हिडिओ शूट करते आहे, त्यामुळे आईची ही सिक्रेट रेसिपी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तर आई आणि सासूबाई आज दोघीही पापड बनवतात। तर इथे 2 वाटी, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले त्याच वाटीने आईने हे पीठ घेतलेले आहे। तर 2 वाटे इथे आपण पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी पिठासाठी आपण एका वाटीसाठी 7 वाटी पाणी घालणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, तिथे आपण जवळजवळ 15 वाटी पाणी वापरणार आहोत। म्हणजे एका या बाउलसाठी 1 वाटी बाउल पिठासाठी आपण 7.5 बाउल पाणी वापरणार आहोत। तर इथे 2 बाउल भर हे पीठ घेतलेलं आहे। तर आता इथे आधी 2 बाउल पिठामध्ये एक जाड पुडाच्या भांड्यात आपण हे 2 बाउल पीठ घेतलेलं आहे आणि इथे 2 बाउल पाणी घेऊन थंड असतानाच आपल्याला विस्कने ढवळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत। व्यवस्थित पातेल्यात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला वाटत असेल तर एक अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता, गुठळ्या उडत नसतील तर। आणि इथे उरलेले जे 5 वाट्या पाणी आहे ते मी इथे उकळत ठेवलेलं आहे आणि हे जे मिक्स करून घेतलेलं बॅटर आहे ते आपण आता हे पाण्यात, उकळत्या पाण्यात घालणार आहोत। तर आता इथे पाण्याला मस्त अशी दणदणीत उकळी आणून द्यायची आहे। मस्त झाकून ठेवायचं आणि पाणी उकळी आणून द्यायची आहे। पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण 2 चमचे मीठ, तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता। आणि इथे अर्धा चमचा पापड खार घातलेला आहे। पापड खार नसेल तर बेकिंग सोडा वापरला तरी सुद्धा चालेल। आता इथे मी 2 चमचे मोठे चमचे तीळ घालून घेतलेले, तुम्ही तिळाच्या ऐवजी तुम्हाला जिरं घालायचं असेल ते घालू शकता किंवा चिली फ्लेक्स आहेत ते घेतले तरी सुद्धा छान लागते, किंवा चिरलेला कढीपत्ता घातला तरी सुद्धा उत्कृष्ट चव येते ह्या पापडांना। तर अशा पद्धतीने आपण हे घालून घ्यायचं। तर हे पीठ फुलायला सुरुवात होईल आणि शिजलं की नाही तर हे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होईल। तुम्हाला वाटतंय की अजून ह्याच्या हे घट्ट आहे, ह्यामध्ये थोडंसं पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल। तर इथे बघू शकता तुम्ही पीठ असं फुलून आलेलं आहे आणि मी आधी तुम्हाला सांगितलेलं की 2 वाटी पिठासाठी मी इथे 15 वाटे पाणी वापरले, पण मला तरी सुद्धा घट्ट वाटत होतं, मग आम्ही अजून 1 वाटी पाणी वापरले। म्हणजे एका वाटीसाठी आपण 8 वाटी पाणी वापरलेलं आहे। 2 वाटीसाठी आपण 16 वाटी इथे पाणी वापरलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही असं दाटसर होत आलेलं आहे। हे पीठ शिजायसाठी मला जवळ 20 ते 25 मिनिटं लागले। आता पीठ शिजलं की नाही एका थंड पाण्यात हे असं 1 थेंब टाकून बघायचं आहे, बघायचं गोळा होतो। जर शिजलं नसेल तर ते कसायला लागतं पाण्यामध्ये, म्हणजे आपलं पीठ शिजलेलं आहे। चला मग आता आपण
पुढच्या तयारीला लागू. तर सासूबाईंनी मस्त एक प्लास्टिक सुद्धा घातलेलं आहे. आपण ह्या पिठामध्ये 4 भाग थोडे थोडे करून घेणार आहोत आणि सगळ्यामध्ये जेवढे खायचे कलर आहेत ते वापरले. तर माझ्याकडे ते 4 रंग होते. तर 4 वाट्यांमध्ये मी 4 वेगळे रंग घालून घेतलेले आहेत आणि उरलेल्या पिठाचे मी पांढरेच पापड करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडीशी खसखस घातली तरी सुद्धा चालेल. ते मस्त असे रंगबिरंगी छान असे पापड म्हणा किंवा फिरण्या म्हणा मस्त असे दिसत आहेत हे बघा. आणि संध्याकाळपर्यंत हे थोडेसे असे प्लास्टिक सोडायला लागलेले आहेत, म्हणजे थोडे असे खडखडीत व्हायला लागलेले आहेत. आता उद्या हे परफेक्ट कुरकुरीत तयार होते. तर अशी 2 ऊनं दाखवलेली आहेत मी. बघू शकता तुम्ही घरभर असे पापड वाळत होते आणि आता हे दुसऱ्या दिवशी म्हणजे 3ऱ्या दिवशी पापड आपले मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. किती छान दिसत आहेत. हिरवा रंग, पिवळा रंग, ऑरेंज, ग्रीन मस्त दिसत आहेत असं. आता तुम्ही बघू शकता की गरमागरम तेलामध्ये आपण हा पापड केवढा फुललेला आहे. 1 पळीचा म्हणजे 2 चमच्यांचा पापड हा एवढा मोठा झालेला आहे आणि रंगही किती सुंदर दिसत आहे. तर आईच्या हातचे हे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले पापडची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही बनवलेले पापड कसे झाले हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच नवीन रेसिपीचे पुन्हा भेटू.